नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा छत्रपती संभाजीनगरवरून तुमचं सर्वांचं आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सहर्षपणे स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्हाला पुणे या शहरामध्ये जर बीएमएस करायचं असेल तर या कॉलेजचं रिनीट झाल्यानंतर काय होऊ शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ व त्यासोबत कॉलेजला लागणारी काय फीस असणार आहे व त्यासोबत त्या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबल आहे का, या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मी गौरव चांदा तुम्हाला आज सांगणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करा, चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी आम्ही बघा सेमिनार घेणार आहे तुमच्या शहरामध्ये येऊन. पुणे म्हणा, सातारा म्हणा, नाशिक म्हणा, सांगली म्हणा, ओके, किंवा इतर दुसरे जे काही शहर असतील त्याच्यामध्ये आम्ही सेमिनार घेणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक देण्यात आलेली आहे. पटकन काय करायचंय, गुगल फॉर्मला भरून द्यायचंय, जेणेकरून आमची टीम तुम्हाला या ठिकाणी काय करेल, कॉल करेल. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय बघा आपला या ठिकाणी कॉलेज नेम आहे बघा, तिलक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे. मग या कॉलेजला लागणारी फीस काय असणार आहे, या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर या कॉलेजचं मागील वर्षाचा कट ऑफ काय असणार आहे, काय असू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 मध्ये मी गौरव चांदा तुम्हाला सविस्तरपणे आता सांगतोय. तर सर्वात पहिला कॉलेज विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी तिलक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे. कॉलेज कोड आहे बघा 3108. मित्रांनो, हा कॉलेज कोड खूप इम्पॉर्टंट आहे बघा. ज्यावेळेस तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करता पोर्टलवरती तर या कोडाप्रमाणे काय असतं, तुम्ही कॉलेज सर्च करू शकता आणि त्यांचा प्राधान्यक्रम देखील तुम्ही ऍड करू शकता. त्यासोबत कॉलेजला लागणारी फीस आहे विद्यार्थी मित्रांनो 69,750 रुपये बघा जनरल कॅटेगरीसाठी. व त्यासोबत हा जो कॉलेज इस्टॅब्लिश झालाय बघा 1954 मध्ये, खूप जुना कॉलेज आहे बघा. आणि कॉलेजला देखील हॉस्टेल या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि टोटल ज्या सीट आहे 125 सीट आहे बघा. तर ह्या कॉलेजच्या ज्या सीट आहे विद्यार्थी मित्रांनो 85% कोट्यातून अर्ध्या सीट, याच्या 125 ज्या सीट आहे या सीईटी सेलच्या 85% कोट्यातून भरल्या जाणार आहे. ओके, सीईटी सेल. आणि राहिलेल्या ज्या 15% जागा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ह्या AA-CCC थ्रू भरल्या जाणार आहे. मग तुम्हाला जर यांची काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जॉईन करू शकता. आमच्या काउन्सिलिंग मध्ये काय मिळणार, आम्ही इतरांपेक्षा का वेगळे आहोत, तर तुमचं फॉर्म भरणं, तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचं चॉईसफुली ही संपूर्ण प्रक्रिया आम्ही स्वतःच्या हाताने करून देतो विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता, कॉल करू शकता. व तुम्हाला किती स्कोर येतोय, तुमची कॅटेगरी कोणती हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला लगेच सांगेल का तुमचा नंबर कुठे लागू शकतो. ओके, आमची टीम या ठिकाणी बसलेली. तुम्ही जर कॉल करता, विचारताय तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सुद्धा आन्सर दिली जाणार आहे. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे का जॉईन करावं हे देखील मी तुमच्यासाठी सांगतो. ते फीचर आहे बघा आमचे, जे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. ओके, अगोदर व्हिडिओ बनवलेला होता एक दुसरा, तर त्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आम्ही काय देतो. कॉलेज फीस बद्दल संपूर्ण माहिती, कॉलेज रँकिंग नुसार चॉईस फिलिंग लिस्ट, म्हणजे कोणता कॉलेज चांगला आहे, कोणत्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. ओके, सगळी माहिती आम्ही देतो. मागील वर्षाच्या कॉलेजेसचे कॅटेगरीनुसार कट ऑफ देतो. वेळोवेळी येणारे अपडेट, ओके, राऊंड नुसार नियमाचे अचूक मार्गदर्शन, ऍडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंट अपडेटेड असतात बघा. त्यासाठी आम्ही सखोल माहिती देतो. कॉलेज बेटरमेंट कसे करावे, ओके, पहिल्या राऊंड मध्ये जर कॉलेज भेटतोय त्याला हाताशी धरून दुसऱ्या राऊंड मध्ये कसं जातंय, तिसऱ्या राऊंड मध्ये कसं जाऊ शकतो, यासाठी संपूर्ण मार्गदर्शन. स्कोर नुसार कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला देखील आमच्याकडे होते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आम्ही जे मागील वर्षी 2025 मध्ये जे केलेले काम आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 3 विद्यार्थ्यांना आम्ही एम्स मध्ये प्रवेश मिळवून दिले. 7 विद्यार्थ्यांना आम्ही केम हॉस्पिटल मुंबई, ओके, यामध्ये ह्या मेडिकल कॉलेजमध्ये काय दिले, प्रवेश मिळवून दिलेले. 359 विद्यार्थ्यांना आम्ही एमबीबीएस ला पोहोचवले शासकीय विद्यालयामध्ये. 1230 विद्यार्थ्यांना आम्ही सेमी गव्हर्नमेंट मध्ये प्रवेश मिळवून दिलेले. 67 विद्यार्थ्यांना आम्ही उत्तर प्रदेशमध्ये विना डोनेशन फक्त मेरिटवर नंबर लावून दिलेले. 98 विद्यार्थ्यांना आम्ही बिहारमध्ये एमबीबीएस साठी विना डोनेशन फक्त मेरिटवर नंबर लावून दिलेले. 123 विद्यार्थ्यांना आम्ही तेलंगणामध्ये काय दिलेले, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये नंबर लावून दिले फक्त विना डोनेशन आणि मेरिटच्या बेसिसवर. आणि सर्व प्रक्रिया आम्ही देखील करून देतो. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी आपली रिझल्ट अगोदर आमचे सीट फुल होतात. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. आपण आपल्या विषयाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, इन केस फ्युचर मध्ये जर या कॉलेजला जर तुमचा नंबर लागतोय तर तुम्ही या नंबरवरती काय करू शकता, संपर्क करू शकता. आणि ह्या कॉलेजचा ऍड्रेस असणार आहे बघा, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हा जो स्क्रीनशॉट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग यासाठी कॉलेजचं काय कट ऑफ असणार सविस्तरपणे सांगतोय बघा. या ठिकाणी कॅटेगरी वाईज दिले, एसएमएल दिले, रँक दिले आणि स्कोर दिले. हा लास्ट इयरचा रँक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा एसएमएल आहे आणि हा तुमच्या कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे, तुम्ही बघू शकता. ओके, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आपल्या कॅटेगरीमधून लास्ट इयरला किती कट ऑफ गेलेले. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, ऐकून घ्या. 2025 मध्ये जसा पेपर आलेला होता विद्यार्थी मित्रांनो, जसा आपला सेकंड सेशन झाला 21 जूनला,
त्याचा सेम 2026 मध्ये पेपर आलेला होता. तर हे काय 2025 चे कट ऑफ बघा. जर तुमचा स्कोर या रेंजमध्ये येत असेल तर ह्या कॉलेजला काय होऊ शकतो 100% तुमचा अलॉटमेंट होऊ शकतो. जर तुमची रँक या दरम्यान येत असेल तर तुम्हाला 100% हा कॉलेज भेटणार आहे. जर तुमचा एसएमएल एवढा येत असेल तर 100% तुम्हाला कॉलेज मिळणार. तर एसएमएल काय असतो? एसएमएल हा स्टेट मेरिट लिस्ट असतो. ओके, स्टेट मेरिट लिस्ट. ओके, तर यामध्ये काय असतं बघा, नीटचं एक्झाम दिल्यानंतर आपला ऑल इंडिया रँक येतो, म्हणजे संपूर्ण भारत देशात आपण कुठे आहोत. आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस 85% स्टेट कोटा सीईटी सेल साठी आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस काय येतो आपला हा मेरिट नंबर येतो. त्यामधून आपल्याला प्रिडिक्ट करता येते की आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठे आहोत. ओके, तुम्ही आपल्या कॅटेगरीमधून या ठिकाणी कट ऑफ बघू शकता. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला काय होईल अंदाज येईल. नेक्स्ट कॉलेज विद्यार्थी मित्रांनो बघा, अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे. कॉलेज कोड बघा 3107. फीस आहे बघा या कॉलेजची 52,200. 1965 मध्ये काय झालं, या कॉलेज इस्टॅब्लिश झालेले. या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबल आहे. टोटल 50 सीट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचं जर फ्युचरमध्ये नंबर लागते तर तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता. हा कॉलेजचा काय ऍड्रेस आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या कॅटेगरीतून लास्ट इयरला काय कट ऑफ होता तुम्ही बघू शकता. जर एवढा तुमचा कट ऑफ येत असेल एससी एसटी विजे एनटीबी एनटीसी एनटीटी ओबीसी ओके, आणि या ठिकाणी ईडब्ल्यूएस एससीबीसी बघा. ओके, एसईबीसी आणि हा ईडब्ल्यूसी आणि हे तुमचं ओपन आहे. ओके, जर एवढा कट ऑफ येत असेल तर तुम्हाला 100% काय होणार अलॉटमेंट होणार. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट कॉलेज बघा, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीचा आहे बघा. कारण हा जो कॉलेजचा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये येतो. ओके, तर यासाठी या कॉलेजचा या ठिकाणी काय केलेला आहे उल्लेख केलेला आहे. कॉलेज कोड तुम्ही बघू शकता 3191. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फीस असणार 47,500. 2022 मध्ये आलेला कॉलेज आहे. हॉस्टेल अवेलेबल आहे बघा आणि टोटल सीट 60 या ठिकाणी. जर फ्युचरमध्ये तुमचा नंबर लागतो तर हा नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आणि तुमचं ऍडमिशन देखील करायचंय. कॉलेजचा ऍड्रेस बघू शकता आणि तुमच्या कॅटेगरीतून जो कट ऑफ आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओपनचं एससी एसटी विजे एनटीबी एनटीसी एनटीटी ओबीसी एससीबीसी आणि ईडब्ल्यू संपूर्ण कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी शेअर करण्यात आलेले. जर तुमचा एसएमएल एवढा येत असेल किंवा तुमचा ऑल इंडिया रँक एवढा येत असेल किंवा तुमचा स्कोर एवढा येत असेल तुमच्या कॅटेगरीवर तर 100% काय होणार तुम्हाला या कॉलेजला अलॉटमेंट होणार. ओके, जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे पेड काउन्सिलिंग लवकरच या ठिकाणी काय होते फुल होते. जर जॉईन करायचं असेल तर लगेच जॉईन करून घ्या. रिझल्टच्या नंतर आमच्याकडे सीट उरत नाही. ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी 9639097700 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय मेसेज करायचंय. आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणता कोर्स भेटू शकतो एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस तर यासाठी काय करायचंय कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर आणि तुमची कॅटेगरी कळवायची. आम्ही तुम्हाला लवकरच या ठिकाणी उत्तर देऊ का तुमचा नंबर कुठे लागू शकतो. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.